नमस्कार, मी उल्का उद्धव पटवर्धन. उल्काच किचनमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. मी आज आपल्याला ब्रेड डोसा दाखवणार आहे. त्याच्यासाठी आपण घेतलेलं साहित्य बघूया. प्रथम हे मी एक वाटी, एवढी वाटी जाडे तांदूळ हे घेतलेले आहेत आणि ही अर्धी वाटी उडीद डाळ घेतलेली आहे आणि त्यामध्ये हे पाव चमचा मी मेथी घालणार आहे. आता हे सगळं मी चांगलं 2-3 पाणी घालून धुणार आहे आणि हे आपण 8 तास भिजत ठेवणार आहोत. आता एवढी वाटी मी तांदूळ घेतले तेवढीच वाटी चुरमुरे उद्या हे सगळं वाटताना आपण घालणार आहोत. ते मी तुम्हाला नंतर दाखवते. पण आत्ता आपण हे तांदूळ स्वच्छ धुवून घेते आणि आपण भिजत घालून ठेवू. पण हे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे उडीद डाळ आणि तांदूळ, मेथी. त्यामध्ये पाणी घालून आपण हे चांगलं 8 तास भिजत ठेवणार आहोत. हे वाटणार आहोत. आपण ब्रेड डोशासाठी 1 वाटी तांदूळ, अर्धी वाटी उडीद डाळ, पाव चमचा मेथी असं हे आपण भिजत घालून ठेवलेलं आहे. आता त्याच जोडीला आपण हे 1 वाटी चुरमुरे घेतले. हे पण आता मी धुवून घेणार आहे. जसे आपण पोहे धुवून घेतो तसे हे चुरमुरे धुवून घेणार आहे. चुरमुरे धुवून घेते आणि ते आपण त्याच्यात मिसळून वाटून घेणार आहोत. आता आपण हे स्वच्छ धुवून घेतलेत, मी यामध्ये मिसळलेत. आपण याच्यात काहीही इनो बिनो काहीही घालणार नाही हो. हा डोसा आपण असाच करणार आहोत. पण तो चुरमुरे घातल्यामुळे एकदम हलका फुलका आणि छान आपला होतो. आणि नेहमी लक्षात ठेवा, चुरमुरे असे मिक्स करूनच घालायचे, नाही तर ते वाटले जात नाहीत चांगले, हलके असल्यामुळे. त्याच्यामुळे असे वाटायचे, फार पाणी घालायचं नाही. मग वाटेल तसं आपण पाणी घालू शकतो. एकदाच मावणार आहे, मी थोडंच घातलं आहे भिजत, त्याच्यामुळे एकदाच मावणार आहे. ते सगळं मी घालते आणि वाटून घेते. सुंदर असं आपलं हे वाटप तयार झालं आहे, एकदम मस्त असं. तर आपण हे वाटप काढून एका डब्यात ठेवणार आहोत. वाटप असं मी घट्टच ठेवणार आहे, म्हणजे व्यवस्थित ते फर्मेट होईल. चांगलं 5-6 तास ठेवून नंतर आपण त्याचे छोटे छोटे डोसे घालणार आहोत. हे झाकण लावून एक 5-6 तास ठेवायचं, म्हणजे ते चांगलं फर्मेट होईल. तर आपण हे झाकण लावून छान असा बंद करून डबा ठेवला आहे. ब्रेड डोसा करणार आहोत, त्याच्यासाठी आपण चटणी करणार आहोत. तर चटणीसाठी मी पहिल्यांदा हे डाळं घालते. हे भाजकं डाळं आहे, आपण जे चिवड्यात वापरतो ते डाळं आहे. त्यानंतर खोबरं घेतलं आहे, चवीप्रमाणे मीठ, चिमूटभर साखर, अर्धा चमचा जिरं, आलं हवं असलं तर घालावं, मी घालणार नाही आहे, आणि भरपूर कोथिंबीर. तर ही आपण चटणी वाटून घेणार आहोत छानपैकी. मेन राहिलं मिरची, आपल्या आवडीनुसार कोणाला जसं तिखट हवं असेल त्याप्रमाणे, आणि मिरच्या कशा तिखट असतील त्याप्रमाणे तिखट घालावं. आता मी आधी असंच वाटून घेते, मी थोडं पाणी घालून नंतर वाटून घेते. अशी ही आपली छान डोशासाठी चटणी तयार झालेली आहे. आता आपण ब्रेड डोसा करणार आहोत. हे आपल्या ब्रेड डोशाचं पीठ चांगलं भिजलेलं आहे. हे बघा छान असं आंबलेलं आहे. त्याच्यात मीठ घालून घेतलं आहे. आपण हे चांगलं मिक्स करून घेऊया. थोडंसं त्याच्यात पाणी घालते. हे बघा आता आपलं पीठ छान झालेलं आहे. तर मी तव्याला तेल लावून घेणार आहे. तव्याला आता मी तेल लावून घेते. आणि हे डोसे फार मोठे घालायचे नसतात, हे डोसे एकदम छोटे छोटे घालायचे असतात. असा तव्यावर घालणार आहोत. एवढाच डोसा घालायचा आहे छोटा.
अगदी थोडं तेल. हे बघा आपोआपच घरं पडत आहेत त्याला, छानपैकी घरं पडतात. एकदम स्पॉन्जी असा हा डोसा होतो. 1 मिनिट झाकण ठेवते वर. तर आपण झाकण काढून घेऊया. हे बघा कशी छान घरं पडत आहेत, एकदम मस्त. आता आपण हा उलटवून घ्यायचा. किती सुंदर झाला आहे बघा, एकदम स्पॉन्जी. जरा राहून दे असा, मी उलटवून घेते. असे जवळजवळ आणखीन घातले तरी चालतात. हा साईडला करून दुसरा जरी घातला तरीसुद्धा चालतो. असे एकावेळी 2-3 सुद्धा आपण हे घालू शकतो. हा आपण पहिला उलटवून घेऊ. हा किती सुंदर झाला आहे बघा. वरून वाटलं तर थोडं तेल सोडायचं. एकदा तुमचा तवा तापला की तेल नसलं तरी सुद्धा चालतं. हा बघा किती सुंदर झाला आहे तो. एकदम स्पॉन्जी होतात हे डोसे. हे बघा कसे उकटायलाही सोपे, करायला सोपे. हा आपण काढून घेऊया. तोपर्यंत दुसरा घालायचा, त्याच जागेला परत दुसरा घालायचा. एक एक होईल तसा काढत जायचा आणि छोटे छोटेच घालायचे. त्याचं नावच मुळी ब्रेड डोसा आहे, त्याच्यामुळे ते छोटे छोटेच करायचे. असे आता आपण आहेत ते 4 करून घेऊया. असे हे आपले सुंदर स्पॉन्जी ब्रेड डोसा खाण्यासाठी तयार आहे. एकदम मुलांना डब्यात द्यायला परफेक्ट रेसिपी आहे. अगदी आजारी माणूस कोण असेल तरी त्यालासुद्धा असा मौसूत, अगदी म्हातारा कोण असेल, वयस्कर असेल घरात तरी त्यालासुद्धा हा चालणारा डोसा आहे. डायबिटीस पेशंटलासुद्धा हा चालणारा डोसा आहे. हा डोसा मी कसा केला, मी पूर्णपणे व्हिडिओ बघा, पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा. आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. एकदम स्पॉन्जी, मऊ, लुसलुशीत असा डोसा आणि जाळीदार, एकदम छान अशी जाळी त्याला पडलेली आहे. नक्की करून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.